गेल्यावेळी आपण घेतो आहे तो विषय पिंड आणि ब्रह्मांड हा विषय आहे की जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे की नाही. तर आहे आणि नाही दोन्ही आहे. समर्थांनी आता जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे असं म्हणून गबाळा विचार करू नका असं म्हणून ह्या प्रकरणामध्ये घेतलंय. आणि पिंड ब्रह्मांडामधलं काय साम्य आहे किंवा दोन्हीकडे काय समान भावानी राहतं किंवा दोन्हीकडे राहणारी समान गोष्ट काय आहे ती त्यांनी त्याच्यामध्ये फक्त एकदा शेवटी दाखवली आहे. पण पूर्ण समजावून देताना आम्हाला त्यांनी असं म्हटलंय की ह्या सगळ्या फार अलीकडच्या तीरावरच्या गोष्टींवर तुम्ही मनाला एकाग्र करू नका. आणि त्यामुळे गेल्या वेळी आपण पाहिला तो विषय असा होता की ज्या सगळ्या देवता आहेत, ज्याला आम्ही विष्णू म्हणतो, शंकर म्हणतो, देवी म्हणतो, सूर्य उपासना, नंतर ह्याची गणपतीची उपासना, अशा सगळ्या ज्या उपासना आहेत, या सगळ्या उपासनांच्या मध्ये आम्ही जेव्हा देवता स्वीकार करतो तेव्हा या देवता आमच्या उपासनेकरता सुलभ म्हणून आम्ही स्वीकारले आहेत. ती देवता म्हणजे ब्रह्म नव्हे. मग त्यांनी ती देवतेचं स्वरूप किंवा ती देवता कशी आहे तर त्याचं एक सूत्र सांगून पुढे नेलं. कारण का पुढे नेलं त्याचं कारण असं आहे, मनुष्य सश्रद्ध आहे, मनुष्य आस्तिक आहे, मनुष्य उपासना करण्याकरता उत्सुक आहे आणि उपासनेमधून त्याला काही लाभ होतात. त्या लाभातून तो सश्रद्ध सगुण उपासक होतो आणि सगुण उपासनेमधून तो आपली प्रगती साधून घेतो. आता या सगुण उपासनेमध्ये जर विष्णू ही देवता काही अंतिम नाही, गणेश ही देवता काही अंतिम नाही, असं फार खोडून जर बोलले समर्थ तर नेमकं समोरचा मनुष्य त्याचा अर्थ काय घेईल माहीत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की बोलणाऱ्यांनी फार बोलू नये आणि समजणाऱ्यांनी मात्र त्याचा अर्थ योग्य समजून घ्यावा. कारण बोलणाऱ्यांनी जर फार विस्ताराने सांगायला सुरुवात केली आणि ऐकणाऱ्याची जर पार्श्वभूमी तयार नसेल तर तो त्याच्यातून काय निष्कर्ष काढेल आपल्याला माहीत नाही. कारण त्यांना मांडण्याचा विषय जो आहे तो आपण अगदी पक्का लक्षात ठेवून या समासाकडे किंवा ह्या विषयाकडे पाहिलं पाहिजे. तो म्हणजे असा की जे परब्रह्म आहे ते परब्रह्म उपासनेकरता आमच्या समोर कधीच प्रकट होणार नाही. आम्ही त्या परब्रह्माची कोणत्या न कोणत्या तरी रूपात उपासना करतो. शेवटी त्याचं फल देणारा तोच आहे. आपल्या अगदी व्यवहारामध्ये असणारी जी सुभाषित आहेत की आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्काराः केशवम प्रति गच्छती, की कुणालाही जरी नमस्कार केला, अगदी जाखाई जनाई साती आसरा फिरस्ता काय काय त्या देवता रानात वनात कुठे बाहेर स्थापन केलेल्या असतात. पण त्या कोणत्याही देवतेच्या ठिकाणी जर श्रद्धा असेल आणि श्रद्धेने जर देवतेची उपासना झाली तर ती देवता जे फल देते ते ती देत नाही, ते तो परमात्मा देतो. म्हणून गीतेमध्ये त्यांनी म्हटलंय की यो यो याम याम, म्हणजे जो जो ज्या ज्या श्रद्धेनी मला भजतो मी त्याच श्रद्धेने त्याला उत्तर देतो. की त्यांची जी उपासना आहे, त्यांचं जे भजन आहे, भजन याचा अर्थ सेवा, ते ज्या स्वरूपाची सेवा करतात. कुणी सेवा करताना देवाला जे व्हायचं आहे तो मनुष्य साक्षात आपले प्राण वाहतो, आपलं मन वाहतो, आपली बुद्धी वाहतो, आपलं सगळं धन वाहतो, आपला सगळा प्रपंच वाहतो, आपलं सगळं जीवन वाहतो. हा त्याचा नैवेद्य आहे. कोणी एक देवाला नैवेद्य दाखवताना त्याला दारू देतो, त्याला मटण देतो, त्याला आणखीन इतर काही गोष्टी देतो. आता एक जण म्हणतो की अरे जीवाला मारून केलेला पदार्थ का म्हणून त्याला देऊ नका. जे अंमली पदार्थ आहेत, जे मनाला तमोगुणाची वाढ करणारे आहेत, अशी ती मद्य किंवा ती दारू किंवा मदिरा, हे त्याला कशाला नैवेद्य दाखवता, हा मान्य करत नाही. पण तो म्हणतो जे मी खातो त्याचा नैवेद्य आहे. त्यामुळे आम्ही नाही तरी देवाला एकादशी आहे का सांगा, आज एकादशी आम्हाला आहे, पण देवाला नैवेद्य दाखवताना सुद्धा आम्ही दाण्याचा लाडू, नाही तर फळ, नाही तर दूध साखर, नाही तर फ्रूट सॅलड हाच नैवेद्य दाखवतो. त्याला काही आज आम्ही दही भाताचा वरण भाताचा सगळा स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवत नाही. माणूस जे खातो त्याचाच नैवेद्य आहे.
मग आता तो म्हणतो आम्ही जर रोज मोहाची दारू पितो तर आम्ही देवाला नैवेद्य दारूच दाखवणार, आम्ही दुसरं काय दाखवणार. आम्हाला जर रोज, तरी आपल्या देशामध्ये नॉन व्हेजिटेरियन असा खरं म्हणजे कोणी नाहीच आहे. जे नॉन व्हेजिटेरियन खातात ते सुद्धा संमिश्र खाणारे आहेत. त्यांचं संपूर्ण भोजन काही पूर्णपणे सामिष नसतं, कधीच नसतं. संपूर्ण जेवण नाही, रोजची जेवणं पण त्यांची सामिष नसतात. एकदा दोनदा तीनदा आठवड्यातनं होईल, पण बाकीच्या वेळी तरी ते पुन्हा सामान्य भोजन म्हणजे शाकाहारी भोजन करतात. सर्व भोजनं, सर्व वेळ, सर्व पदार्थ मांसाहारी खात नाहीत. जगामध्ये अशा अनेक वंश आहेत की ज्यांच्याकडे व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी भोजन केलंच जात नाही. इथे सांगण्याचा हेतू एकच आहे की जी देवता आम्ही भजतो त्या देवताला आम्हाला जे आवडतं ते आम्ही अर्पण करतो. त्यामुळे ज्याला दारू आवडेल तो दारू देवाला अर्पण करील. त्यांनी काय होतं, देव ते अस्वीकार करतो का? भक्तिशास्त्र सांगतं तो जे देतो त्याचं फळ जी देवता समजून तो त्या देवतेला अर्पण करतो आहे ते सगळं भगवंताकडे जातं, ते सगळं परमेश्वराकडे जातं. कारण सर्व कर्मफलाचा दाता जो आहे तो ईश्वर आहे आणि त्यामुळे ते सगळं ईश्वराला पोचतं. आणि म्हणून श्रद्धेने त्याला जे दिलं आहे ते त्यालाच पोचणार आहे. ह्याच भावनेपाशी आपण थांबायचं आहे. म्हणजे उपासना कशा करता, तर जे जे आपल्याला असं वाटतं की आपलं अंतःकरण चांगलं व्हावं, आपले विचार चांगले व्हावेत, आपल्या देहाला, मनाला, बुद्धीला, वाणीला शुद्धता यावी, पवित्रता यावी, त्याकरता म्हणून जे जे काही करायचं आहे ते ते सगळं उपासना ह्या रूपामध्ये कुणी करतं. कुणाला त्या भक्तीचा आनंद आहे, कारण संस्कारच लहानपणापासून असा झालेला असतो. त्या देवता पाहिलेल्या असतात, त्या मूर्ती पाहिलेल्या असतात. त्यांना दिल्याशिवाय आपण काही स्वीकारावं हे त्यांना पटत नाही, कारण तोच संस्कार त्यांनी अनुभवलेला असतो. त्या संस्कारातून समजलं नाही तरी मनुष्य उपासना करतो. सगळेच काही समजून उमजून उपासना करतात असं नाहीये. समजलं नाही तरी त्या भावनेने उपासना होते. म्हणून समर्थ म्हणतात की समजुतीचं दुसरं टोक काय आहे. समजुतीचं टोक असं आहे की तो परमात्मा, ते परब्रह्म ज्या देवता रूपाला आलेला आहे किंवा त्यांनी ईश्वर भाव धारण केलेला आहे, तो जो ईश्वर भाव आहे तो ईश्वर भाव म्हणजे अंतिम स्वरूप नव्हे परब्रह्माचं, हे लक्षात ठेवा. म्हणून त्याकरता गेल्या वेळी आपण पाहिलेलं जे सूत्र त्यांनी सांगितलं आणि आपण त्यावेळी बोललो त्या सूत्राबद्दल, मंत्राधीनमच दैवतम, दैवत मंत्राला अधीन असतं. याचा अर्थ असा, जेव्हा आम्ही विष्णूची मूर्ती उपासनेकरता स्वीकारली आहे त्यावेळी ऋषींना जे विष्णू सहस्रनाम आहे किंवा देवीची मूर्ती स्वीकारली आहे तर जे श्रीसूक्त आहे किंवा जी गणपतीची उपासना आहे, जी अथर्वशीर्षानी आहे ते अथर्वशीर्ष आहे, हे सगळं त्याचं शब्दबद्ध रूप आहे. म्हणजे ती देवता मंत्राला अधीन आहे याचा अर्थ असा की तो मंत्र उच्चारला की वातावरणामध्ये जे रूप निर्माण होतं ते गणपतीचंच निर्माण होतं. जेव्हा अथर्वशीर्ष म्हटलं जातं, जेव्हा श्रीसूक्त म्हटलं जातं तेव्हा देवीचंच निर्माण होतं. आता आपल्या त्या CD मध्ये आपण हा सगळा विषय मांडला आहे. तर त्यामध्ये 1909 सालचा एका शास्त्रज्ञ बाईचा पेपर आहे, तिने तिचा रिसर्च पेपर पब्लिश केला आहे आणि तिने सांगितलं आहे की या भारतीयांची जे स्तोत्र मंत्र आहेत ते म्हणजे ध्वनिशास्त्राचं सगळ्यात सोफॅस्टिकेटेड म्हणजे अत्यंत सूक्ष्म तरल असं रूप आहे की ध्वनीला रूप आहे आणि एनर्जी ट्रान्सफर होते. आता ध्वनीची शक्ती आहे ती प्रकाशाच्या शक्तीत ट्रान्सफर होते म्हणजे तिचं रूपांतर होतं. प्रकाशाची शक्ती आहे ती ध्वनीच्या शक्तीत रूपांतरित होते. हे रूपांतरित होणं हे चालू राहतं आणि म्हणून आमचं सगळं उपासनेचं शास्त्र हे नाम आणि रूपावरती अवलंबून आहे. ईश्वराचं नाम आणि ईश्वराचं रूप. ईश्वराचं नाम आम्ही जपाच्या रूपात घेतो आणि ईश्वराच्या रूपाची आम्ही उपासना करतो. कोणत्याही रूपात त्याला भजलं म्हणजे सेवा, कोणत्याही रूपात त्याची सेवा केली तरी सुद्धा त्याचं फल तेच आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात की ज्याची सेवा करतो तो विष्णू, ज्याची सेवा करतो तो गणपती,
तो काय थेट शेवटपर्यंत राहतो का? तो त्या ब्रह्मभावालाच प्राप्त होतो, तो त्याच्यातच मिसळून जातो. हे कुणाला कळलं पाहिजे? ज्याला ब्रह्माच्या विषयीचं यथासांग किंवा सांगोपांग ज्ञान करून घ्यायचं आहे. त्याला पूर्णपणे ज्ञान जर करून घ्यायचं आहे तर मग तो अर्धवट गबाळा राहता उपयोगी नाही. आणि त्याच्या स्वरूपाच्या बद्दल त्याच्या मनामध्ये कुठेतरी थांबणं, अडकणं किंवा संदेह असणं असं राहता उपयोगी नाही. म्हणून ते म्हणतात, जाता जाता मी फक्त एक टिप्पणी करून पुढे जातो. म्हणून ते सांगतात की येथे न बोलता जाणावे. ते म्हणाले, इथे विष्णू या देवतेची उपासना तुम्ही केली म्हणजे ही काही अंतिमता, हीच देवता नव्हे असं म्हणाले. मी तुम्हाला फार फोडून, फार खोलून किंवा त्याच्यावरती पुष्कळ निरूपण करून सांगणार नाही. येथे न बोलता जाणावे, बोलणे विवेका आणावे. काय बोलले? न बोलता जाणावे. याच्या आधी काय बोलले? देव नाही स्वतंत्र मंत्राधीन. देव स्वतंत्र नाही, मग आम्ही म्हणू तो स्वतंत्र नाही, तर त्याची पूजा करून आम्ही तोच जर परतंत्र आहे तर त्या अशा परतंत्र देवाची पूजा आम्ही कशा करता करायची? अशा परतंत्र देवाची उपासना आम्ही कशा करता करायची? कारण आम्ही परतंत्र आणि तोही परतंत्र, मग आम्ही दोघे सारखेच आहोत. मग आम्ही आमच्या ठिकाणी बरे, आम्हाला काय करावं असं वाटतं ते आम्ही करू. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की तुम्ही स्वतः आपल्या ठिकाणी प्रत्येक सिद्धांत तुमच्या समोर यावा म्हणून मी मांडला आहे. याचा अर्थ असा नाही की त्या सिद्धांताचा वेडावाकडा अर्थ तुम्ही करावा आणि त्या अर्थातून तुम्ही काही वेडेवाकडे निष्कर्ष काढावेत. योग्य तो निष्कर्ष काढा आणि सांगितलेला सिद्धांत विवेकाने जाणा असं त्यांनी आपल्याला म्हटलंय. जयास जैसे भासले तेणे तैसे कवित्व केले, परी हे पाहिजे निवडिले प्रचितीने. मला जसं आपल्याला भासलं तसं आपण त्याच्याबद्दल बोललो, इथपर्यंतही ठीक आहे. आपण परवा म्हटलं होतं तसं देवाला नमस्कार करायला आलो, त्याला पूजा झालेली आहे, खाली वाकलो, नमस्कार केला आणि आपण आपली मान उचलली वरती आणि आपल्याला दिसलं उजवीकडे फूल पडलं की झालं, आपल्याला वाटलं या देवतेने मला कौल दिली, संपलं. म्हणजे ही जी आमची गबाळी श्रद्धा आहे, त्यांनी सांगितलं की जसं भासलं, जसं वाटलं त्याच्यावर त्यांनी कवित्व काय केलं तर म्हणाला नाही, ही देवता आहे ना, ही देवता आपल्याला जे आपण मागतो त्या. तुम्ही कोकणात गेला असला तर त्या देवळामधला तो देवऋषी, तो जे काय देवाला मागतो ते मी देवा तुला असं सांगितलं, तुला तसं सांगितलं, तू असं करशील त्याचा तुझं बरं होईल, तुला अमुक कर. आणि शेवटी ते फूल कुठून तरी पडतं, त्यांनी दिलेलं मग तो सांगतो, त्याचा तो कौल लावतो, कारण तो कौल लावण्याकरताच बसलेला असतो. तो कौल लावतो आणि मग आपण म्हणतो तू काय, त्याचा कौल काय आला देवाचा, तो सांगतो हो तुला हो आला, तुला नाही आला. जो जसा आला तसा तो सांगतो. तर इथे त्यांनी सांगितलं की ज्याला जे जसं भावलं किंवा जसं भासलं, जसं दिसलं, जसं अनुभवाला आलं तसं त्यांनी कवित्व केलं, म्हणजे तसं त्यांनी त्याचं वर्णन केलं. परी हे पाहिजे निवडिले प्रचितीने. पण म्हणाले त्याची प्रचिती घेतली पाहिजे की हे आपलं त्यांनी सांगितलं, मी सांगितलं, त्यांनी केलं म्हणून मी केलं. हे जसं प्लॅनचेट आहे की एकाने सांगितलं आम्ही अमक्याला बोलावतो, की आपण सांगितलं चला तुम्ही आमच्याकडे या, अमक्याला तुम्ही आमच्याकरता बोलवा, की तो म्हणतो की ठीक आहे तुमच्या घरी येतो, मी तुमच्या घरी बोलावतो. मग त्यांनी शिकवलं की हा प्लॅनचेट करायला लागतो. पण कुणाला बोलावलं आहे तो खरंच तो आलाय का दुसरा कोणी आलाय का, त्याच्या मागे कोणती शक्ती काम करतीये, तुम्हाला कसं कळणार? समर्थ आपल्याला म्हणतात की तुम्ही लोक एक लक्षात घ्या, म्हणाले की त्याचा काहीतरी अनुभव घ्या, त्याच्या मुळाशी जा आणि त्याच्या मुळाशी जाऊनच तो विषय समजून घ्या. समर्थ आपल्यापेक्षा सुद्धा अधिक बुद्धिवादी आहेत. आपण जितके बुद्धिवादी म्हणून संशय घेतो त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक संशय घेऊन समर्थांनी निराकरण केलंय. म्हणून ते आपल्याला सांगतात ब्रह्मयाने सकळ निर्मिले, ब्रह्मयास कोणे निर्माण केले. आता श्रोता विचारतोय, विष्णूने विश्व पाळिले, विष्णूच पाळिता कवणू. विष्णूचं पालन कोण करतो? मग म्हणाले रुद्र विश्व संहार करता, परी कोण रुद्रास संहारिता. कोण त्याचा नाश करतो, कोण विष्णूचं पालन करतो, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे, कोण काळाला नियंत्रित करतो. कारण काळाला जर नियंत्रित केलंच नसतं तर
तो काळ त्याच्याप्रमाणे जे परिणाम देतात त्या परिणामाशी काळ निगडीत आहे. वास्तविक काळ नावाची गोष्ट स्वतंत्र काही नाही आहे, की तो कंटिन्युअस आहे. त्यामुळे आम्ही त्याचं विभाजन केलं आहे की आता पावसाळा आला, आता उन्हाळा आला, आता थंडी आली. हे सगळं विभाजन आम्ही केलेलं आहे. हे काळ कसं केलं तर आम्ही त्या ऋतूवरती बेतून केलं. म्हणजे त्याच्या मागे एक कार्य परंपरा लावली की त्या कार्य परंपरेने आम्ही आता 365 दिवस हे सगळं आम्ही मोजत निघालो कुठे. आणि ते सगळं खुळ्यासारखं मोजलं नाही आहे. हे जे कालाचं मापन आहे जगभर प्रत्येकाने आपापल्या परीने जे केलं आहे ते महान परिश्रमाने केलं आहे. की हा काळ कसा मोजावा, त्याला आधार काय घ्यावा. मग सूर्य घेतला, मग चंद्र घेतला, मग त्याच्या कला घेतल्या, सूर्याची गती घेतली, सूर्याची स्थानं, कारण त्याच्या गतीप्रमाणे वर्षभरामध्ये तो कसा फिरतो. तो पूर्वेकडे उगवतो तरी तो कायम एकाच ठिकाणी उगवत नाही. आपण बघितलं तर त्याचा तो आस बदलत जातो, कारण आपल्या पृथ्वीचा तिरका आस असल्यामुळे तो जशी पृथ्वी फिरत जाते तसं तसं ते बदलत जातं. कारण ती स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. त्यामुळे तिला फिरायला जे वर्ष लागतं त्या वर्षामध्ये आपण ज्या दिशेला येतो त्या अँगलला आपल्याला सूर्य आहे असं वाटतं. म्हणजे सूर्याची दिशा बदलते हे वाटतं, त्यात सूर्य बदलत नाही, आम्ही बदलतो. आम्ही नुसते बदलत नाही, आम्ही त्या आसाभोवती बदलतो, त्या तिरक्या आसाभोवती बदलतो. तर इथे त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की ती जी प्रचिती आहे, हा जो कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. म्हणून लोकांनी काळाचा सुद्धा पुष्कळ शोध घेतला. शोध घेऊन त्या काळाला निश्चित केलं. आणि कशावर निश्चित केलं की आम्ही गणितं केली. तर आमच्या गणितात गणित केव्हा बरोबर येतं. सूर्याचे 365 दिवसामध्ये गणित बरोबर येत नाही. आपल्याकडे जे दाते पंचांग आपण वापरतो ते अधिक का प्रमाण, जगभरामध्ये प्रमाण असलेली गणितं ही दात्यांची आहेत. जगभरामध्ये कोणतीही काळाची गणितं ही इतकी प्रमाणभूत नाहीत. भारतामध्ये ठिकठिकाणी पंचांग बनलं जातं. प्रत्येक ठिकाणी पंचांग बनवतानाची काही ना काही पद्धत आहे. पण मग कशावरती हे ठरवतो आपण. आपल्या लोकमान्य टिळकांनी सुद्धा टिळक पंचांग निर्माण केलं. आणि ते पंचांग आल्यानंतर त्यांनी कशाला महत्त्व दिलं. टिळकांनी त्यांनी सांगितलं आम्ही दृक् प्रत्ययाला महत्त्व देतो. दृक् म्हणजे काय. दृक् म्हणजे दिसणे. प्रत्यय म्हणजे डोळ्यांनी घेतलेला प्रत्यय. कशाचा प्रत्यय. आकाशाचा प्रत्यय. कारण आकाशातले ग्रहगोल फिरत असतात. ते कोणत्या वेळी कुठे आहेत. आता गणित केलं आम्ही, आकाशात ते फिरणार आहेत, पण आमच्या गणिताने तो ग्रहगोल कुठे असणार हे आमच्या गणितात येतं की तो आता इतक्या अंशात अमक्या ग्रहापासून अमक्या ठिकाणी आकाशात या दिशेला त्या दिशेला असला पाहिजे. किंवा सूर्य उगवतो तर सूर्याचा उगवण्याचा काल हा त्यांनी गणिताने काढलेला असतो. आता ज्यांनी जो गणिताने काढलेला काल आहे तो काल बरोबर आहे की नाही हे कशावरून. हे आकाशाकडे पाहून. आणि मग आकाशाकडे पाहून जे पंचांग तयार झालं तो विचार टिळकांनी आणला की फक्त त्या दृक् प्रत्ययाला आम्ही मानणार आणि पंचांग करणार. पण ह्या दाते पंचांगामध्ये नुसता दृक् प्रत्यय नाही. दृक् प्रत्यय शेवटी आहे की आमच्या नजरेला जे दिसतं तो शेवटचा अनुभव आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की आम्ही एखादा सिद्धांत मांडला आणि तो सिद्धांत सिद्ध होतो की नाही हे बघण्याकरता आम्ही प्रयोग करून बघितला. म्हणजे आपल्याला कोणी सांगितलं एखादा पदार्थ करा तर त्या पदार्थात अमुक एक घातलं तर तो पदार्थ हलका होतो की आपण लगेच ते घालून बघतो. मग आपण म्हणतो केला व प्रयोग पण आमचा फसला. कोणी म्हणतं नाही ते तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, ते त्या प्रमाणामध्ये वस्तू केली की बरोबर होते. म्हणजे हे प्रॅक्टिकल हे शेवटी आहे, थिअरी ही आधी आहे. तशी यांची कालाच्या करता सुद्धा जी मापनं केली आहेत त्यात त्यांची थिअरी आहे आणि ती थिअरी फक्त पडताळून पाहिली आहे आकाशाशी. आता ती पडताळताना ही पंचांग अधिक योग्य का याचा निर्णय म्हणजे मला स्वतः माहीत नव्हतं. मी आपल्या इथे पुण्यामध्ये जेव्हा गणेश्वर शास्त्री द्रविडांना बोलावलं होतं आणि एकांनी सौर पंचांग काढलं आणि ते म्हणाले आम्ही चांद्रमासाचा विचारच करत नाही,
आम्ही सौर मासाचाच विचार करतो. जसं आता हे इंग्लिश कॅलेंडर आहे जे इसवी सन देतं, आम्ही भारतीयांनी तेच कॅलेंडर आम्ही घेतलं आहे. म्हणजे ब्रिटिशांचं म्हणा किंवा जगभरामध्ये ख्रिश्चन लोकांनी म्हणा किंवा त्यांनी जी काही कालमापन करणारी त्यांची मूळची माणसं असतील आणि त्यांनी हे जे इसवी सनामध्ये मापन सुरू केलं, म्हणजे शक सुरू, आपण जसा शालिवाहन शक हा शालिवाहन राजापासून सुरू केला, विक्रम शक जो आहे तो विक्रम राजापासून सुरू केला, तसा त्यांनी बिफोर BC म्हणजे ख्राइस्टचा जन्म, बिफोर क्राइस्ट आफ्टर क्राइस्ट, त्यामुळे त्याच्या जन्माबरोबर तो त्यांचं इसवी सन सुरू झालेलं आहे. तर आम्ही आमच्याकडे आम्हाला इसवी सन पण नाही घ्यायचं आणि आम्हाला हे जुनं पंचांग पण नको, कारण त्यात बदल आहेत. तर तारखा बदलल्या नाही पाहिजेत, पण तरी आम्हाला आमचं मापन करणारं पंचांग पाहिजे. म्हणून आम्ही सौर दिनदर्शिका मान्य केली आणि त्याला आम्ही भारतीय सौर वर्ष असं म्हटलं. त्यांनी ते कॅलेंडर काढलं आहे, पण ते आता फार प्रचारात नाही आहे. लोक सरळ आता इसवी सन आणि हे जे चालू आहे ब्रिटिश कॅलेंडर तेच किंवा ख्रिस्ताच्या बरोबरचं त्याचंच अनुकरण करतात, पण तिथे सौरच फक्त वापरलंय. आत्ता अलीकडे एकाने सौर काढलं, तर त्या कार्यक्रमाला त्यांनी बोलावलं होतं मला पण. तर मी त्यांना म्हटलं इथे गणेश्वर शास्त्री द्रविड आहे, तेवढं पंचांगावर त्यांनी काम केलंय, त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं की सौर मापन बरोबर की भारतामध्ये काही ठिकाणी चांद्रमास आहेत, आपला चांद्रमासच आहे, चंद्राच्या अमावस्येबरोबर आपला महिना बदलतो, तर केवळ चांद्रमास घेतात. तर केवळ चांद्र म्हणजे कलावरती किंवा चंद्राच्या मापनावरती केलेलं पंचांग किंवा कालमापन बरोबर का केवळ सूर्यावरती केलेलं कालमापन बरोबर, का दात्यांनी ज्याप्रमाणे केलं आहे या दोघांचं ब्लेंड आहे, या दोघांचं मिश्रण आहे आणि त्याच्यातून केलेलं आहे. आणि मग ते मिश्रण कुठे आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. तर त्यांनी त्याचं उत्तर फार छान दिलं, म्हणजे तेच उत्तर आहे किंबहुना, म्हणून ते आपल्याला कळलं त्यांच्याकडून, आपल्याला माहीत नाही. त्यांनी सांगितलं सौर आणि चांद्रमास या दोघांचाही विचार का केला जातो, कारण प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला ग्रहण असतंच एक. आणि दुसरं म्हणजे चंद्राचा जो अमावस्येचा काल आहे तो बरोबर काल निघाला आणि अमावस्येची तिथी आपल्या गणिताप्रमाणे आली की मग सूर्य आणि चंद्र यांच्या ज्या त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी या दोघांच्या त्या कलागती काय आहेत त्या सारख्या असतात, तर त्या दिवशी आल्या पाहिजेत. म्हणजे आपलं गणित करता करता जेव्हा पौर्णिमेला येतं ना अमावस्येला येतं तेव्हा त्याला दर 15व्या दिवसाला ठोकताळ आहे. ते म्हणाले तिथे गणित बरोबर आलं म्हणजे आपलं मापन बरोबर आहे. आणि आम्ही त्या चंद्राच्या किंवा एकूण त्या ग्रहणांच्या सूर्यग्रहणांच्या त्या कालावरून आम्ही असं समजतो की आमचं गणित बरोबर आलेलं आहे. आणि त्यामुळे अमावस्या पौर्णिमा ह्या दोन्हीही गणिताच्या कन्फर्मेटरी टेस्ट आहेत. आता हे सगळं कशा करता, याचं कारण एकच आहे. आता आपण एवढं सगळं बोललो याचं कारण की इथे त्यांनी सांगितलंय आम्ही कशावरती तरी अवलंबून आहे, कशाला ना कशाला प्रमाण मानलंय, पण हे प्रमाण तरी स्थिर आहे का? कालाचं मापन प्रमाण स्थिर नाही, उपासनेकरता स्वीकारलेली प्रतीकं स्थिर नाहीत. आम्ही गणेशाची उपासना स्वीकारली, पण आज जगभरामध्ये गणेशाची मंदिरं बघितली तर 450हून गणेशाची वेगवेगळी रूपं आहेत. म्हणजे इथे त्यांनी जे म्हटलंय ना की ज्याची जी प्रचिती तो त्याचं वर्णन करतो, ज्याला ज्या रूपामध्ये ती देवता दिसली, पण त्या रूपामध्ये फरक पडतो. पण फरक कशात पडत नाही, फरक मंत्रात पडत नाही. म्हणजे गणपतीचं रूप उभा गणेश घ्या, तो आडवा झोपलेला घ्या, तो बसलेला घ्या, तो वरद गणेश घ्या, तो कोणत्याही रूपातला घ्या, पण त्या गणेशाचं जे मंत्रमय स्तोत्र आहे ते अथर्वशीर्ष हे उपनिषदच आहे. गणपतीचं रूप कोणतंही घेतलं तरी त्याच्या उपासनेची स्तोत्र मात्र जी प्रामुख्याने स्वीकारली आहेत त्याच्यातून त्याचं रूप प्रकट होतं. आणि जे प्रकट होतं ते रूप आम्ही स्वीकारू शकतो. जे प्रकट झालं मुळामध्ये ते रूप त्यांनी मांडलं. मग ही वेगळी वेगळी रूपं का, त्याचं उत्तर इथे समर्थांनी दिले आणि ते फार चांगलं दिलं आपल्याला. आता आपण ते घेऊनच पुढे आलो
की आपल्या आपल्या भावाप्रमाणे ते रूप बदलतं. कारण शेवटी त्या रूपाचं दर्शन घेणारा कोण? तो जीव. तो जीव कोणाच्या आश्रयाने दर्शन घेतो? प्रकृतीच्या आश्रयाने दर्शन घेतो. आणि त्याची प्रकृती म्हणजे त्याचा संस्कार आहे. आणि त्याचा संस्कार जसा आहे तसं त्याला प्राप्त होणारं दर्शन आहे. त्याला त्याच्या विशेष म्हणजे वरदायी रूपामध्ये रस असेल. आता मला स्वतःला समजा कृष्ण आहे, माझी आवडती देवता कृष्ण आहे, पण कृष्णाचं कोणतं रूप मला आवडतं? पुन्हा मी म्हणेन की बाबा मला ते इस्कॉनवाल्यांच्या त्या अनेक चित्रांपैकी या चित्रातलं रूप आवडतं. पुण्यातल्या इतक्या कृष्णांची मंदिरं असतील, पण मला खुन्या मुरलीधराचं रूप आवडतं. आपली आपली प्रवृत्ती आहे. आता ते जे रूप आहे ते मनात ठसलेलं आहे. म्हणजे त्याचं दर्शन होताना साक्षात आकाराला तो येणार आहे, या डोळ्याला तो दिसणार आहे. म्हणजे तो प्रकृतीचा आश्रय घेऊनच आम्हाला दर्शन देणार आहे. ही पण प्रकृतीचा आश्रय घेऊनच दर्शन घेणार आहे. देणारा आणि घेणारा दोघेही जेव्हा प्राकृतिक पातळीवर येतात तेव्हा प्राकृतिक पातळीवर त्याचा काही संस्कार शिल्लक राहतोच. याच्या मनातला विचार शिल्लक राहतोच. काल का परवा इथेच आपण बोललो का काय माझ्या लक्षात नाही, पण ज्याला विकल्प असा शब्द वापरला आहे, मला वाटतं ही धामणकर म्हणाली मला काल मंजिरी, की विकल्प शब्द कसा? विकल्प म्हणजे पर्याय. की देवतेचं रूप आहे, त्या रूपाला जो पर्याय माझ्या मनात निर्माण होतो तो त्या रूपाचा विकल्प आहे. आणि आम्हाला जे देवाचं दर्शन होतं किंवा त्याचं स्वरूप आमच्या प्रत्ययाला येतं, ती समाधी कोणती आहे? ती सविकल्प समाधी आहे. त्या सविकल्प समाधीत त्याचं दर्शन आहे. म्हणजे विकल्पानी म्हणजे पर्यायानी मला जे आवडतं तेच रूप माझ्या पुढे प्रकट व्हावं असं आपल्याला वाटतं. नाथ महाराजांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्यांना दर्शन देण्याकरता त्यांचे गुरु जनार्दन स्वामी जेव्हा निघाले आणि त्यांनी सांगितलं की तुला दर्शन मिळेल आज त्या बागेमध्ये चल. त्या बागेमध्ये ते स्वतः घोड्यावर पुढे आणि त्याच्या वेगाने या मुलाला पळवत नेलं नाथांना, 12 वर्षाचा मुलगा. आणि त्या तिथे त्या बागेत गेल्यानंतर ते उतरले, म्हणाले आता नाथा तुला इथे दर्शन देणार आहे दत्तात्रेय. आणि मग ते काय मलंग म्हणजे मुसलमान वेशामध्ये, ती एक त्यांची बीबी, त्याच्याबरोबर ती कुत्री, ते काय सगळा एकूण जो लवाजमा होता तो सगळा काही त्यांना बरा वाटला नाही. त्यांनी सांगितलं की हे दत्तात्रेय आहे, त्यांना नमस्कार कर. ते म्हणाले होणार नाही. ज्या रूपामध्ये मी त्यांचं स्मरण करतो किंवा त्यांना पाहतो त्या रूपात दिसले तर मी नमस्कार करीन. म्हणून त्यांची आरती आहे, 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. की पुढे त्यांनी वर्णन की ते म्हणाले ठीक आहे. मग दत्तात्रेयांनी त्यांना त्यांच्या आवडत्या रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं. याचा अर्थ काय? देवतेचं दर्शन घ्यायचंय, देवता पाहिजे त्या रूपात दर्शन देईल ना, तिला जे पाहिजे ते देईल. तसं होत नाही. जोपर्यंत माझ्यातला मी शिल्लक आहे आणि ईश्वराचं दर्शन घेतो आहे तोपर्यंत ती समाधी सविकल्पच आहे. जे आम्ही रूप धारण केलं हा विषय समर्थांना इथे आपल्याला सांगायचा आहे. त्यांना असं म्हणायचं आहे की आम्हाला आवडतं म्हणून ते रूप आम्ही घेतो. आम्हाला आवडतं म्हणून आम्ही त्या रूपाची उपासना करतो. आम्हाला जर ईश्वराचं दर्शन व्हायचं तर आमच्या मनातलं जे रूप आहे ते रूप प्रकट व्हावं असं आपल्याला वाटतं. प्रत्येकाच्या मनामध्ये एक काहीतरी त्या गोष्टीबद्दलचा पर्याय तयार असतो आणि त्या पर्यायाला जे समोर साधर्म्य साधणारं येतं ते त्याला आवडतं. जे साधर्म्य साधणारं नसतं ते आपल्याला आवडत नाही. व्यवहारामध्ये बघा, आंबा, चिकू, केळी, पेरू, कपडे लत्ते, घर दार, रंगसंगती, सगळ्या बाबतीत आपल्या मनात एक काहीतरी आहे, मग त्यालाच आपण आपली आवड म्हणतो. तर समर्थ म्हणतात की परमात्मा ही आमची आवड नाही, परमात्मा हा आमचा विचार नाही, परमात्मा हा आमचा विकल्प म्हणजे पर्याय नाही. परमात्मा तो त्याच्या स्वरूपात आहे. प्रवास करत तुम्ही तिथे पोचा. त्यांचं आपल्याला सांगणं असं आहे की त्या परब्रह्माच्या त्या मूळ रूपाशी आम्हाला पोचलं पाहिजे. आम्हाला पाहिजे त्या रूपात त्याला मागावा, हा म्हणजे त्याच्याशी विनिमय आहे. म्हणजे लहान मुलगा जेव्हा आईवर प्रेम करतो, आई घरात नाही म्हटलं की मूल बोकाड पसरतं. 5 वर्षाचं मूल सुद्धा आई पाहिजे म्हणून रडतं. पण ते कुठपर्यंत जे कशा करता अज्ञान आहे त्याचं की आई हे त्याचं सर्वस्व आहे. कारण का
तर त्याची डिमांड आहे की आता मला भीती वाटली तरी आई पाहिजे, मला भूक लागली तरी आई पाहिजे, मला बाहेर जायचं तरी आई पाहिजे, म्हणून मला आई पाहिजे. आणि जेव्हा हा मुलगा 50 वर्षाचा होईल आणि जेव्हा आई 75 वर्षाची होईल, तेव्हा जेव्हा त्याला त्याची आई हवी असते, तेव्हा त्या आईचं त्याला माता म्हणून प्रेम असतं की ही माझी आई आहे म्हणून माझं प्रेम आहे. आईवरचं प्रेम आहे, गरजेचं प्रेम नाही आहे. तसा इथे फरक आहे की विकल्पानी परमात्म्याचं दर्शन घेणं आणि परब्रह्माचं जे मूळ रूप आहे त्या रूपाला पाहणं, माझ्या गरजेकरता माझी आई असणं आणि तिच्यातल्या मातृत्वावरती माझं प्रेम आहे म्हणून मला माझी आई हवी आहे. ही जी भूमिका आहे ना, समर्थ सांगतात, ही पहिलं अज्ञान आहे, दुसरं ज्ञान आहे. म्हणजे 50व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी जर आईबद्दलचं तेच प्रेम शिल्लक राहिलं तर ते खरं प्रेम, ते लहानपणीचं प्रेम खरं नव्हे, ते अज्ञानातलं प्रेम की ते गरजेतलं प्रेम. पण मोठेपणी आईकडनं काहीच पाहिजे नाहीये की ती काही देणार आहे असं नाही, ती काही करू शकणार आहे असं नाही, उलट तिचीच जबाबदारी आहे, तिलाच सांभाळावं लागेल, तिच्याच करता काहीतरी करावं लागेल, पण तरी सुद्धा ती मला पाहिजे आहे. कारण ते जे मातृत्वाचं, ते जे प्रेमाचं, जे मला अप्रूप आहे त्याच्याकरता मला ती पाहिजे. तर तसे समर्थ म्हणतात, अहो तो विष्णू आहे म्हणून त्याची उपासना नका करू, तो शंकर आहे म्हणून त्याची उपासना नका करू, तो गणेश आहे म्हणून त्याची उपासना नका करू. ते म्हणतात त्या गणेशाचं मूळ रूप काय आहे हे समजा, ते समजून घ्या, उपासना पुन्हा गणेशाचीच करा. हे सगळं संतांचं तत्वज्ञान आहे. संत ह्या भाषेत आम्हाला तत्वज्ञान सांगतात. संत आम्हाला शंकराचार्यांच्या सारखे फार वरती घेऊन जाऊन निर्गुण निराकाराची उपासना करा म्हणत नाहीत, सगुण साकाराचीच उपासना करा. पण त्या सगुण साकाराच्या ठिकाणी जर आम्हाला ज्ञान असेल तर आम्हाला अनुभव मात्र निर्गुणाचा येईल. म्हणजे कोणाचा येईल? परमेश्वराच्या मूळ स्वरूपाचा येईल. आणि जर का आम्ही सगुण साकाराची उपासना करतो आहोत पण आम्हाला ज्ञान नाही, तर आम्ही त्याच मूर्तीच्या भोवती फिरत राहू, जसे नामदेव महाराज विठ्ठलाच्या मूर्तीत अडकून पडले. समर्थांना आपल्याला तोच विषय सांगायचा आहे. म्हणून आता ते सांगतात की आता तुम्हाला सांगतो म्हणाले की किती गोष्टी आहेत. रुद्र विश्वसंहार करता परी कोण रुद्रास संहारिता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. काळाचा नियंता कोण? अहो काळावरती पुष्कळ मात करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला, पुष्कळ जाणला काळ, पण तरी सुद्धा त्या कालाला निर्माण कोणी केलं? दोन प्रकारांनी. कालाचं जे काम आहे की जो संहार करताय, जो नाश करणारा तो कालच आहे आणि परिणाम घडवणारा पण कालच आहे. 15 दिवसापूर्वीची कैरी, नंतर 15 दिवसांनंतर पिकलेला आंबा आणि पुढच्या 15 दिवसानंतर मोर आंबा, संपलं. तिची सगळी स्थित्यंतर झाली. ती कशाशी निगडीत आहेत? ती कालाशी निगडीत आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ही जी सगळी रूप आहेत परमात्म्याची ती आम्ही जाणून घ्यावीत. म्हणून ते म्हणतात याचा कळेना विचार तो अवघा अंधकार. आम्हाला समजत नाही म्हणाले. श्रोते म्हणतात की समर्था तुम्ही आम्हाला सांगा की हे काय प्रकरण आहे. मग हा रुद्र कोण, त्याचा संहार कोण करतो, हा विष्णू कोण, त्याचं पालन कोण करतो, हे आम्हाला तुम्ही सांगा. याचा कळेना विचार तो अवघा अंधकार, म्हणून या सारासार विचार करणे. म्हणून समर्थ सांगतात की हे सगळं नुसतं असं वाचत गेलात तर म्हणाले एवढंच जाणून थांबलात तर तुम्ही अजूनही अज्ञानाच्या प्रांतात राहाल. पण जर समजून पुढे जाल तर समजून कसं पुढे जाल? ती समजून पुढे जाण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे सारासार विचार आहे. म्हणून विचार करणे. ब्रह्मांड स्वभावेची झाले परंतु हे पिंडाकार कल्पिले, कल्पिले परी प्रत्यय आले नाही कदा. आता त्यांनी खोडून काढलंय की ब्रह्मांड आहे ते कसं निर्माण झालं? स्वभावेची झाले म्हणजे साहजिक, नैसर्गिक आणि सहज. हे कशातून झालं? आता त्याचे पुढचे देणारच आहेत ते आपल्याला, फक्त एकच बघू आपण. त्या मूळ प्रकृतीतून झालं. त्या मूळ मागे पण घेतलंय आपण. मूळ प्रकृती, अव्याकृत, हिरण्यगर्भ आणि विराट हे घडत गेलं आणि ब्रह्मांड बनलं. पिंडाच्या ठिकाणी काय झालं? महाकारण देह, कारण देह, सूक्ष्म देह, स्थूल देह हे होत गेलं.
पण कसं झालं? परंतु हे पिंडाकार कल्पिले कल्पिले परी प्रत्यय आले नाही कदा. म्हणाले आम्ही एक सूत्र त्यांना खोडायचं, पिंडी ते ब्रह्मांडी. ते म्हणाले अहो जे ब्रह्मांडात भरून राहिलंय ते पिंडात आहे असं सूत्र धरून तुम्ही जर चालायला लागलात तर तुम्ही गैरसमज करून घ्याल ना. आपल्याला ते सांगतायत की तुम्ही गैरसमजात राहाल ना. मग तसे राहिलात तर तुम्ही एवढ्यातच अडकून पडाल ना. ब्रह्मांड आणि पिंड याच्यामध्ये एकमेकांना मॅच करता करता हे इथे येतं ते तिथे, हे इथे येतं ते तिथे, हेच तुम्ही करत राहणार का? असं त्यांना आपल्याला म्हणायचंय. जे कल्पनेने केलेलं आहे त्याचा प्रत्यय येतो का? म्हणजे पिंडाच्या ठिकाणी अमुक एक गोष्ट आहे त्याचा प्रत्यय ब्रह्मांडामध्ये येतो का? हा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलाय. नाही कदा, तो कधी येणं शक्य नाही आहे. म्हणून ते सांगतात की तसा प्रत्यय तुम्हाला येणार नाही. पाहता ब्रह्मांडाची प्रचिती कित्येक संशय उठती. अरे ब्रह्मांड समजून घ्यायला बसलो आता तर सगळेच ज्याला आपण खगोलशास्त्राचा अभ्यास करणार आहे ते त्याच्यातच व्यस्त आहेत की त्या ब्रह्मांडाचं स्वरूप आहे कसं. तर म्हणाले हे काल्पनिक श्रोती नेमस्त जाणावे. आता काय काल्पनिक आहे? ब्रह्मांडाची प्रचिती घेणं आणि त्याच्यावर संशय घेत राहणं हे काल्पनिक आहे. काल्पनिक का? म्हणजे सगळे शास्त्रज्ञ चुकीचे का? हो, चुकीचे. का चुकीचे? आपल्यासमोर आपल्यासारखे शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे आमच्याच बरोबर मोठे झालेले आमचे जयंतराव नारळीकर. त्यांनी हॉईल नारळीकर सिद्धांत आणला. त्या सिद्धांताचं वयाच्या 26व्या वर्षी सिद्धांत आला म्हणून एवढं कौतुक झालं. आता तो सिद्धांत कुठे मागे पडला. त्या सिद्धांताला आता जागा राहिली नाही. कारण हे जे आहे ना, जो एक थिअरी त्यांनी आपल्यासमोर आणली, एक्सपांडिंग युनिव्हर्स, हे जे विश्व आहे हे सारखं प्रसरण पावत आहे, हे सारखं वाढत आहे, सारखं विस्तारत आहे. आता प्रति क्षणाला हीच माया आहे. आपल्या अनंत कणेकरांचा लेख कुणी माया घ्या हो माया असा त्यावेळी त्यांनी लिहिला होता, शंकराचार्यांच्या मायावादाला एक समांतर म्हणून. तर माया काय आहे? हीच माया आहे की जग सारखं उत्पत्ती स्थिती आणि लयात आहे आणि जगाची उत्पत्ती करण्याकरता कितीतरी नवे नवे सिद्धांत याचा अर्थ नियम येत राहतात. ते आपल्याला नवे वाटतात पण पुन्हा तेच. काळाचा नियंता कोण? तो काळाचा नियंता या 100 वर्षाकरता या सिद्धांतांनी जर जगाचा विकास करत असेल तर पुढच्या 100 वर्षाकरता त्या सिद्धांतामध्ये खरं म्हणजे 100त नाहीच, लक्षावधी कोट्यावधी वर्षात तो सिद्धांत बदलत असतो. आणि म्हणून ते जे बदल आहेत सातत्याने होत जाणारे, तर त्यांनी इथे सांगितलंय की अहो ही सगळी आमची कल्पना आहे. म्हणजे शास्त्रज्ञांचे सिद्धांत. आता विष्णूच्या बद्दल बोलताना आपण एवढे तास 1.5 तास आत्तापर्यंत घालवला. का घालवला? त्याचं कारण हा समाज घेऊन कोणीतरी समर्थांबद्दल गैरसमज करेल म्हणून घालवला. की असं कसं बोलले देवतांच्या बद्दल, देवतांना त्यांनी असं कसा हे दिला आणि अशा प्रकारचा सिद्धांत कसा मांडला. तसंच इथे आता की शास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत हे काल्पनिक आहेत, हे काळाच्या ओघामध्ये टिकत नाहीत. आता हे काल्पनिक सिद्धांत टिकत नाहीत म्हटल्यानंतर हे सगळं भौतिकशास्त्र टिकत नाही. आपणच पाहिलंय आपल्या जन्मापासून. म्हणजे मला माझं आठवतं मी 5वीत असताना 55-56 साली त्या धूमकेतूसारखी पहिल्यांदा रॉकेट सोडलेली आम्ही पाहिली. आजची स्थिती आहे ती, आजची स्थिती जी आहे ती ज्या पद्धतीने अंतराळवीर अंतरिक्षामध्ये जाऊन अंतराळात जाऊन येतात ते पाहतो आहोत. उद्या आणखीन काही वेगळं पाहू. सगळे सिद्धांत त्यावेळेचे सिद्धांत आज नाही राहिले, आजचे सिद्धांत उद्या नाही राहणार. मग हे सिद्धांत काय आहेत? ही मनुष्याची कल्पना आहे. ही कल्पना काय आहे? ही मनुष्याची बुद्धी आहे. ही बुद्धी काय आहे? आता आमचा परवाचा शुक्रवारचा विषय आहे की बुद्धी ही नेहमीच बोद्धव्य म्हणजे जाणून घेणे एवढ्यातच रमलेली. तिचं कामच आहे जाणून घेणं आणि तिने नाही जाणून घेतलं तर हे आयुष्यच ठप्प होईल. ज्या देहातली बुद्धी जाणायची थांबली तो देह ठप्प झाला. त्याला मग तुम्ही अल्झायमर म्हणा, त्याला मग तुम्ही मतिमंद म्हणा, त्याला मग तुम्ही गतिमंद म्हणा, पण काळाप्रमाणे त्याच्या बुद्धीनी
जे आहे हे वास्तव काल्पनिक आहे असं जरी एक क्षणभर धरलं तरी ते तसंच्या तसं त्याला कळलं पाहिजे. ते जर नाही कळलं, आत्ता हे घर, या घराचं हे दार, 25 वर्षापूर्वी हे घर होतं का इथे, तिथे हे दार नव्हतं, इथे आणखीन काही वेगळं होतं, पण आज असंच आहे ना. म्हणजे आज जर मी असं म्हणायला लागली, छे हो ह्या दारातून जाण्याची कल्पना काही मला सहन होत नाही, कारण 25 वर्षापूर्वी इथे असं काही नसेल. अरे तुमचा नॉस्टॅल्जिया आता चालणार नाहीये. तुम्ही आहे या स्थितीत या आणि जे आहे त्याचाच अनुभव घ्या. जर बुद्धी त्याला जाणायला, बोधव्य त्याला जर जाणायला तयार नाही झाली तर आपल्याला त्या व्यक्तीच्या जे काही जाणकारी आहे किंवा जे जाणण्याची प्रक्रिया आहे ती त्याला कळत नाही असं वाटेल. म्हणजे आणखीन एक कटू उदाहरण आपल्याला देते की जसं शास्त्रज्ञांचं शास्त्र हे 12व्या शतकामध्ये असणारे जे शास्त्रज्ञ ते सगळे आज बाद आहेत. आज कोण त्यांच्या सिद्धांतांचा विचार करतो? म्हणजे मॅक्सवेल असो, कुणीही असो, ज्यांनी इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला ते असो, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला न्यूटन असो, तो सुद्धा किती मागे गेला. तर त्याचे सुद्धा अस्तित्व, त्याचे सुद्धा सिद्धांत हे आजच्या काळाला तेवढेच पुरेसे आहेत असं नाही. आम्ही आपले नियम आहेत म्हणून त्याचा विचार करतो, पण त्या नियमावरती कितीतरी संशोधन, जसं बाकीचं तर सोडा तुम्ही, पण पु ल देशपांड्यांचं सगळं काव्य म्हणजे त्यांची कविता, म्हणजे कविता याचा अर्थ गद्य लिखाण त्यांचं, जे आपल्याकडे कवित्व हा शब्द गद्य पद्य दोन्ही करता वापरलेला आहे. तर त्यामुळे त्यांचं जे लिखाण आहे ते आमच्या मुलांना द्या बरं ऐकायला किंवा वाचायला, ते म्हणजे बोर आहे. त्याचं कारण आहे त्याला काळाचा संदर्भच नाहीये. ते ज्या काळात आहे त्या काळात त्यातला कोणताही विनोद ॲप्रिशिएट होत नाही, आपल्याला सुद्धा होणार नाही. आता जुने सिनेमे काढले तर त्या जितक्या स्लो मूव्हीज आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांचं ॲक्टिंग आहे आणि ज्या पद्धतीने ती गाणी आहेत, ज्या पद्धतीने त्याची कथा आहे, ती आज आम्हाला नक्कीच अपील होत नाही. म्हणतो काय गातीये ती, काय हे त्यांचं डायलॉग डिलिव्हरी हे ऐकवत सुद्धा नाही आपल्याला. पण तेव्हा त्याचं किती अप्रूप होत. म्हणजे मला स्वतःला सैगल इतका आवडतो, पण आता सैगलच्या सिनेमातले त्याचे डायलॉग ऐकवत नाही, कारण ज्या तऱ्हेने सैगल बोलतो ते त्यावेळी काय आम्हाला वाटायचं की काय सैगलचा सिनेमा, काय सैगलची गाणी कदाचित आजही आम्हाला आवडतील, पण त्यांचं ऍक्टिंग तर नक्की नाही आवडत. काल संपला. पुलंना तर आम्हीच पाहिलं, पुलंचा उत्कर्ष पण आमच्या पिढीने पाहिला आणि आज पुलंच्या बद्दलची विशेष म्हणजे औत्सुक्य नसणारी पिढी सुद्धा आम्हीच पाहतोय. सांगण्याचा समर्थांचा हेतू आपण अगदी पक्का लक्षात ठेवा. तो हेतू एकच आहे की ते सगळं काल्पनिक आहे, याचा अर्थ ते शाश्वत सत्य नाही. आम्ही जे पाहतो प्रकृतीच्या नियंत्रणाखाली किंवा प्रकृतीच्या कक्षेत आम्हाला जे पाहायला मिळतं, त्या प्रकृतीच्या छत्राखाली आम्ही जे अनुभवतो ते सगळं काल्पनिक आहे असं त्यांना आम्हाला शेवटी सांगून टाकायचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की पिंडासारिखा ब्रह्मांड रचना कोण आणि तो अनुमाना, ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कैचे. सामान्य त्यांनी इथे आपल्या पुढे तर्क दिलाय की अहो या ब्रह्मांडात एवढे पदार्थ आहेत, त्यातला प्रत्येक पदार्थ आमच्या देहात आहे का? म्हणजे सहजा आम्ही म्हटलं की या सृष्टीमध्ये या ब्रह्मांडात काहीतरी डायनासोर होता, मग आता आमच्यात डायनासोर कुठे? किंवा आता याच्यामध्ये अस्वल आहे, तर ते आता अस्वल कुठे आहे आमच्यामध्ये? तसं गुदगुल्या करायला. इथे सिंह आहे, त्या सिंहासारखी आमच्याकडे कुठे ताकद आहे? वाघासारखी, त्या चित्त्यासारखी आमच्याकडे कुठे अशी झेप आहे? म्हणजे संपलं. त्यांचं म्हणणं असं की ह्या ज्या कल्पना करत बसता या कशा करता म्हणजे त्यांना सांगायचं आहे काय सांगू का, अंतिम तत्वज्ञान की ज्ञान आणि अज्ञान या दोन गोष्टींच्या मध्ये असणारी उत्सुकता टाकून जे अंतिम तत्व आहे त्याच्याकडे जा, या ज्ञान अज्ञानाच्या पलीकडच्या ज्ञानात प्रवेश करा, असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. औटकोटी भूतावळी, त्यात समर्थांची भाषा आहे ती. 3.5 कोटी जीव मात्र आहेत. औटकोटी तीर्थावळी, त्या वचने किम दरिद्रता, त्यांच्याकडे कुठे साधे शब्द, थोडं मापन नाहीच आहे. 3.5 कोटी तीर्थक्षेत्र आहेत आमच्या भूमीवर. औटकोटी मंत्रावळी, 3.5 कोटी मंत्र आहेत. पिंडी कोठे, हे काय पिंडात आहे, हे जे बाहेर दिसतं ते.
33 कोटी सुरवर, आपण म्हणतोच 33 कोटी देवता. म्हणाले 88 सहस्र ऋषीवर. आता ही संख्या कोणत्या पुराणातनं घेतली आपल्याला माहित नाही, पण 88,000 ऋषी आहेत. 9 कोटी कात्यायनी देवता, म्हणजे देवीच्या ही जी रूपं आहे तिचे गण, जशा मातृका म्हणतो आपण तशा ह्या कात्यायनी या देवता आहेत. आणि देवतापेक्षा सुद्धा अगदी बरोबर शब्द म्हणजे शक्ती आहेत. ह्या भिन्न भिन्न शक्ती आहेत. त्या सगळ्या शक्ती किती आहेत? 9 कोटी आहेत. म्हणाले विचार पिंडी कोठे, हा पिंडात कुठे आहे? चामुंडा 56 कोटी. त्या चामुंडा देवीची सगळे गण तिच्यापासून 56 कोटी आहेत. कित्येक जीव कोट्यानुकोटी आहेतच, ते आपल्याला माहीतच आहे. 84 लक्ष योनींची दाटी. पिंडी कोठे? आमच्या शरीरात आहे का यातलं काही? काही नाही. म्हणाले ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले, पृथकाकारे वेगळाले, तेही तितुके निरोपिले, पाहिजे तर पिंडी. मला जेवढं ब्रह्मांडात निर्माण होत जातं ते सारखं शरीरात निर्माण झालं पाहिजे. आपल्या लहानपणी ही धारणा आपल्याकडे असते. आपल्याकडनं जर बी गिळलं गेलं की आपल्याला लहानपणी भीती वाटायची, आता पोटात झाड येणार की सगळी समोरची मोठी माणसं आपली चेष्टा करायची. तू चिक्कूची बी गिळली, म्हणजे ते चिक्कूचं झाड केवढं असतं, एवढं झाड तुझ्या तोंडातून येणार, मग तू जेवणार कशी? म्हणजे हे जे आहे असं काही होत नाही. जे ब्रह्मांडात येतं ते पिंडात नसतं. जितुक्या औषधी तितुकी फळे, नाना प्रकारी रसाळे, नाना बीजे धान्ये सकळे, पिंडी निरोपावी. ही कसं शक्य आहे? हे सांगता पुरवेना, तरी उगेची बोलवेना, बोलिले न येता अनुमाना लाजिरवाणे. आता हे सांगता सांगता म्हणाले जीभ थकून जाईल, पण ब्रह्मांडातली जी काही नामरूपात्मक विविधता आहे ती काही वर्णन करून संपणार आहे का? म्हणाले ती काही वर्णन करून पुरी होणार नाही. तरी उगेची बोलावे ना, मग उगीच त्याच्याबद्दल काय बोलायचं? कितीही बोलत राहिलो तरी ते संपणार नाही. तर बोलिले न येता अनुमाना, आणि जे आम्ही बोलतो आहोत त्या अनुमानाला, म्हणजे आम्हाला निष्कर्ष काढायला. आम्ही निष्कर्ष कशावरून काढतो? अनुमानावरून. सगळ्याच वेळी आम्हाला प्रत्यक्ष दिसतं असं नाही, आणि जे प्रत्यक्ष दिसतं त्याचं सुद्धा आपण अनुमान करतो. म्हणजे साधं आपण म्हणतो हा नवीन तांदूळ आणलाय, आता या तांदूळाला किती पाणी वापरायचं? आपण ट्रायल म्हणून नवा तांदूळ आहे, रोजच्यापेक्षा कमी पाणी घालतो. भात खाल्ला, आपण म्हणतो नाही हा जरा जास्तच मऊ झाला, आपल्याला थोडं पाणी कमी घातलं पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष भात दिसतो आहे मऊ आहे, पण उद्या आता भात लावताना काय करायचं याचं प्रत्यक्ष प्रमाण पुरत नाही, अनुमान प्रमाण लागतं. की आम्हाला अनुमानाने उद्या भात लावायला लागतो. ते नुसता प्रत्यक्ष असा भात दिसला मग आता काय करू असं होऊन आपल्याला चालणारच नाही. आपली बुद्धी कामच नाही करू शकणार. जसं एखादी कारखान्यामध्ये एखादी वस्तू निर्माण झाली आणि तिच्यामध्ये काही छोटे मोठे डिफेक्ट्स आहेत, ते कळल्याबरोबर आता काय बदल केले पाहिजेत हे बघितलंच जातं. आणि मग उद्याला अधिकाधिक त्याची ॲक्युरेसी, त्याचं प्रिसिजन हे जे आहे ते वाढवण्याकरता आपल्याला अनुमानच करायला लागतं. त्यामुळे नुसतं प्रत्यक्ष नाही, अनुमान आहे. अनुमानाने गोष्ट अधिक जवळ जाण्याकरता आपल्याकडे करता लक्षात येते. त्याकरता एक फार चांगला शब्द मला परवा डिक्शनरीत पाहता पाहता सापडला. त्याला अभियज्ञ असा शब्द वापरलाय. अभियज्ञ म्हणजे कशाच्याही जवळ प्रयत्नपूर्वक जाणे, हा अभियज्ञ आहे असं म्हटलंय. म्हणजे आपल्याकडे यज्ञ ही जी संकल्पना आहे ही त्यागाकरता आहे, की यज्ञ म्हणजे त्याग, आणि त्याग करून आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे. तर त्या यज्ञामुळे आता आमचा कालचा ज्ञानेश्वरीचा विषय होता की यज्ञामध्ये आम्ही काहीतरी देतो किंवा त्याच्यामध्ये हवन करण्याचं द्रव्य त्या कुंडात टाकतो. याचा अर्थ आपलं उगीच काहीतरी फेकून देतो का असं नाही आहे. त्याच्याकडून आम्हाला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून आम्ही ते काम करतो. म्हणजे कोणतंही कर्म आणि त्याच्याकडून मिळवायचं ही धारणा का ठेवतो? कारण क्रियेला प्रतिक्रिया आहे हा सिद्धांत आम्हाला मान्य आहे. म्हणून मी आपल्याला म्हटलं तसं न्यूटनचा सिद्धांत आम्ही कधी कधी इकडे तिकडे वापरतो. ॲक्शन्स अँड रिॲक्शन्स आर इक्वल अँड अपोजिट असं म्हणून त्या सिद्धांतांचा विचार करतो. तर इथे सांगताना आपल्याला सांगायचं असं की अभियज्ञ म्हणजे एक कल्पना जेव्हा आम्ही प्रयत्नपूर्वक टाकतो तेव्हा दुसरं काहीतरी मिळवण्याकरता टाकतो. एखाद्या गोष्टीच्या जवळ जायचे अभियज्ञ आहे. आता हा यज्ञ का
म्हणजे मला तो शब्दच खूप आवडला. तो यज्ञ का, तर कारण यज्ञ म्हणजे त्यागणं, आणि त्यागानी जवळ टोवर्ड्स आम्ही त्या त्यागाच्या जवळ जातो. आणि त्याचा अर्थ मात्र असा केलेला आहे की प्रयत्नपूर्वक एखाद्या वस्तूच्या जवळ जाणे, म्हणजे योग कर्मसु कौशलम, ह्याच्याकरता तो शब्द मला आवडला. की योगामध्ये, योग म्हणजे एखाद्या कार्यामध्ये कौशल्य मिळवणे. कार्यात कौशल्य कसं मिळवतो आम्ही? प्रयत्नपूर्वक गोष्टी सोडत जातो, नाही का? आणि काही सोडतो, काही स्वीकारतो. की हे सोडायचं, मग काय स्वीकारायचं. म्हणजे तसं आम्हाला इथे समर्थांनी सांगितलंय की म्हणाले या ठिकाणी ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले, नाही आधी वर आहोत आपण, कित्येक जीव कोट्यानुकोटी 84 लक्ष योनींची दाटी पिंडी कोठे. आणि खाली आलो आपण, नाही का? जितुक्या औषधी तितुकी फळे, नाना प्रकारी रसाळे, नाना बीजे धान्ये सगळे पिंडी निरोपावी. हे सांगता पुरवेना उगेची बोलवेना, बोलिले न, आपण अनुमानापाशी आलो, बोलिले न येता अनुमाना लाजिरवाणी. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की अनुमान जन्मभर आम्ही करत राहिलो, प्रत्येक गोष्टीचं अनुमान आम्ही करत राहिलो, तरी सुद्धा अनुमान शेवटपर्यंत संपत नाही. आणि आता अनुमान कुठे नेऊन पोचवायचं आहे आपल्याला, कुठे नेऊन भिडवायचं आहे? अनुमान हे प्रमाण त्याला प्राप्त करेपर्यंत, अनुमानाने त्याला प्राप्त करत, त्याला म्हणजे त्या अंतिम सत्यापर्यंत आमचं अनुमान भिडवण्याचा प्रयत्न करणे. बोलिले न येता अनुमाना लाजिरवाणे, समर्थांची भाषा आहे ती. अजय मिळमिळीत अवघे टाकावे, त्यांना मिळमिळीत काही आवडत नाही, त्यामुळे ते म्हणतात की हे बघा, हे लाजिरवाणं म्हणजे आपल्या अनुमान जन्मभर करत बसलाय, याला अजून नाही साधलं. म्हणजे आपण असं म्हणतो ना की अहो जन्मभर स्वयंपाक करणाऱ्या बायकांना जर का अजून नीट करता नाही आलं तर यायचं कधी? म्हणजे याचा अर्थ अजून अंदाज येत नाही, अजून अनुमान करता येत नाही, अजून त्या पदार्थाची चव पाहिजे ती मिळवता येत नाही, मग आम्ही काय केलं? असं त्याच्या मागचा हेतू असा की प्रत्येक ठिकाणी, म्हणून म्हटलं ह्याचं सूत्र अनुमानाचं योग कर्मसु कौशलम आहे. कर्मातलं कौशल्य हे अनुमानातलं कौशल्य आहे किंवा अनुमानातली प्रगती आहे, विकास आहे, अधिक जवळ जाणे. म्हणून तो मला अभियज्ञ शब्द खूप आवडला. तो त्याला पर्यायी अभियज्ञ असा शब्द डिक्शनरीत वाचला मी. असं जर नुसतं अनुमान करत राहिलो तर लाजिरवाणं आहे असं त्यांनी म्हटलंय. तरी हे निरोपिले नवचे, म्हणजे तरी हे निरोपिले न वचे, म्हणजे खरं हे शब्दात येऊ शकत नाही, हे वचनात येऊ शकत नाही, तरी पण निरूपण केलं. फुकट बोलता काय वेचे, म्हणजे आता आमच्यासारखा समर्थांनी आपल्या प्रत्ययाने ग्रंथ लिहिला, पण त्या ग्रंथावर बोलणाऱ्याला काहीच कळत नाही, तरी सुद्धा तो आपलं कवित्व करत असतो. आपण जे मगाशी म्हटलं ना, जो तो आपलं अनुमान करणं काही सोडत नाही, त्याच्या बुद्धीने तो लढवत असतो. हे आपल्याला असं वाटलं, हे आपल्याला असं वाटलं. ते म्हणाले की फुकट बोलता काय वेचे, म्हणले हे लोकांना असं फुकट बोलायला लागतं काय? आणि म्हणून या कारणे अनुमानाचे कार्य नाही. आणि म्हणून आपल्याकडे प्रवचनाची गादी ही फक्त अनुभव संपन्न माणसाची आहे. बाकीचे जे आमच्यासारखे ऐरगैर करतात ते सगळे पोस्टे आहेत, हे पोस्टमन आहेत, की ते काय तिथं लिहिलं आहे ते वाचायचं, तर तो जसा अगदी इमाने इतबारे पत्त्यावर पत्र आणून टाकतो, तसं योग्य पत्त्यावरची माणसं आहेत म्हणून त्यांच्यापुढे यांनी येऊन बोलायचं. नाही तर याला काहीच कळलेलं नाही. म्हणजे शेवटी त्यांनी इथे म्हटलंय की अनुमानाचं वक्तव्य काही कामाचं नाही त्याला. आणि म्हणून एक पथ्य आहे की जो निकष समजावा आपण, की समोरचा बोलणारा जेव्हा दुसऱ्याला सांगतो की बाबा रे तू या प्रपंचात गुंतू नकोस, लवकर बाहेर पड, हे मोहजाल आहे, तुम्ही कशाकरता असे प्रपंचामध्ये आसक्त होता, तुम्ही कशाकरता खोटं बोलता, तुम्ही कशाकरता स्वार्थ करता, असं सांगणारा जो मनुष्य आहे तो खराच अधिकारी आहे का? हा बोध करण्याचा अधिकार कोणाला? जो ब्रह्मज्ञानी आहे त्याला. बाकीच्यांनी बोध करणारी भाषा वापरू नये. म्हणजे आमची कीर्तन प्रवचन मागे पडण्याची कारणं जर काही असतील तर त्या गादीवर बसल्याबरोबर याला असं वाटतं की अहम ब्रह्मास्मी, चला आता लोकांना मी काही सांगायला मोकळा झालो. त्यामुळे लोक त्याला पारखे झाले. त्याचं कारण आहे की अनुमान बिघडलं की काय होतं. तर त्यांनी इथे सांगितलं
की म्हणाले हे बोलणं काही अर्थ नव्हे, अर्थशून्य आहे. 5 भूते ते ब्रह्मांडी आणि 5ची वरती ती पिंडी. एवढ्या करता त्यांनी एवढा प्रपंच केला. त्यांनी सांगितलं ही सृष्टी निर्माण होताना ब्रह्मांड सुद्धा पांचभौतिकच आहे आणि आपला देह सुद्धा पांचभौतिकच आहे. 5 भूतांनीच आमचा म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांनीच आमचा देह बनलाय आणि ब्रह्मांड सुद्धा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांनीच बनलंय. आणि म्हणून आपल्याकडे म्हणणं असं आहे की जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे, जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. पण त्या पंचमहाभूतांचा आविष्कार प्रत्येक ठिकाणी वेगळा होतो. त्याचं काय? अगदी पिंडे पिंडे मतिर्भिन्न, पुन्हा दुसरं वचन आहे आपल्याकडे की प्रत्येक देहादेहातला विचार वेगळा आहे. प्रत्येक देह वेगळा विचार करतो आणि असा विचार करतो म्हणून तर प्रवचनकाराचं बरं चालतं. सगळे प्रवचनकार एकच घोकायला लागले असे तर लोक म्हटले असे त्याचं ऐकलंय, आता कोणाचं ऐकायची गरज. कारण तो जे बोलतो तेच हा बोलतो, तसं होत नाही म्हणाले. कारण प्रत्येकाच्या ठिकाणी बुद्धी वेगळी असल्यामुळे त्याच्यात जसं प्रत्येक गृहिणीच्या घरी मिसळण्याचा डब्बा आहे आणि प्रत्येकीकडे तुरीची डाळ शिजते, पण प्रत्येकीच्या हातच्या आमटीची चव वेगळी आहे. आणि तसं आहे म्हणाले इथे की या ठिकाणी प्रत्येक जण आपला अनुमान वेगळा करत राहतो, पण सगळे अनुमानातच राहतात. याचं समर्थांना दुःख आहे. याची पहावी रोकडी प्रचिती आता. समर्थ म्हणतात हेच अनुभवा की ब्रह्मांडात पण पंचमहाभूत आहेत ना, याचा शोध घ्या. पिंडात पण पंचमहाभूत आहेत ना, त्याचं दर्शन घ्या. आणि म्हणून 5 भूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूतिक हे पिंड या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान. हे एवढं एकच सत्य आहे की सगळीकडे पंचमहाभूत आहेत आणि मग त्याच्यावर आम्ही जे बोलत राहतो ते सगळं अनुमान ज्ञान आहे. जितुके अनुमानाचे बोलणे तितुके वमनप्राये त्यागणे, निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे. आता अनुमानाचे बोलणे, पांचभौतिक ब्रह्मांड आहे म्हणून आम्ही थांबत नाही. आणि आमचा सगळ्यात आवडते चॅनेल्स म्हणजे डिस्कव्हरी, ॲनिमल प्लॅनेट, नंतर ही जी चॅनेल्स आहेत ती सगळी आम्हाला आवडतात. पण आम्ही म्हणतो काय काम केलं लोकांनी, काय काम केलं. आता ते काही काम डावलण्यासारखं आहे असा त्याचा भाग नाही. नाही तर लोक म्हणतील बघ काय बाई आहे, काहीतरी बोलते, एवढे लोक काम करतात. तर त्याचा अर्थ तसा नव्हे. त्याचा अर्थ एकच आहे की हे सगळं आम्ही आमच्या अनुमानावरती उभं केलं आहे. म्हणजे कुणाचीही इन्स्टिंक्ट आम्ही समजू शकत नाही, पण आम्ही त्याला स्टॅटिस्टिकल डेटा गोळा करून त्याला स्टॅटिस्टिक्स लावलं आणि आम्ही त्याच्या रँडम सॅम्पल घेऊन आम्ही त्याच्या निष्कर्षाप्रत आलो की बाबा आम्ही रँडम सॅम्पलिंग केलेलं आहे आणि आम्ही त्याचा इन्फरन्स घेतला. पण शेवटी इन्फरन्स न म्हणजे शेवटी अनुमान न म्हणजे हे आमचं अनुमान ज्ञान आहे. म्हणजे ते ज्ञान चुकीचं आहे असं नाही मला म्हणायचं. ते ज्ञान हे फक्त अनुमानावर आधारित आहे, ते मूलभूत सत्यावर आधारित नाही. नाही तर ती तो सिनेमा बघितला आहे ना इंग्लिश, तो एल्सा लायनेस, ती जंगलातली ती माहिती आहे ना तुम्हाला, ती 2 पिल्लं त्या सिंहिणीची एकांच्या घरी आणि मग ती ते तो रानामध्ये सोडून देतो. म्हणजे त्याच्या कल्पना काय आहेत आणि त्या सिंहिणीच्या कल्पना काय आहेत. जेव्हा तिची 2 मुलं आली त्यावेळी तिने स्वीकारली, आपल्याजवळ घेतली. तिचा तो पती, तिची ती 2 मुलं, ती त्या जंगलात लांब उभी राहिली. तिने त्याचा निरोप घेतला आणि ती बाय करून गेली. आणि त्याच्याकडे मात्र त्याला असं वाटलं की ही 2 पिलं आपल्याकडे धावत येतील, त्यांना ते त्यांच्या आईवडिलांशी ते रमणार नाहीत. मग हे सगळं अनुमान आहे आपलं. त्यांची इन्स्टिंक्ट काय, त्यांची इन्स्टिंक्ट आपल्याला माहीत नाही. त्यामुळे त्या इन्स्टिंक्टला आम्ही ओळखत नाही. आम्ही आमच्या अनुमानाने त्यांच्या इन्स्टिंक्ट ठरवतो. आम्हाला नाही ठरवता येत, आम्हाला नाही कळत. असो, म्हणून जे ची पिंडी त्याची ब्रह्मांडी प्रचित नाही रोकी रोकडी. म्हणाले जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे, ह्याचे काही रोकडी प्रचिती येत नाही की हे असं आत्ता इथे दिसतं आहे तसं आमच्या इथे का नाही. आता याच्यामध्ये इतक्या गोष्टी करता येतात. एक कॉम्प्युटर घेतला तर मग आमच्या ब्रेनमधल्या कॉम्प्युटरमध्ये आम्हाला का दिसत नाही असं जर कोणी विचारलं तर ते डेव्हलप नाही आहे. त्याच्याकडे दिसणार नाही का, दिसेल, पण आहे कुठे तो तसा डेव्हलप. मग तो करा डेव्हलप आता. म्हणजे तो आत्ता या क्षणी याच्यासारखा नाही, ही गोष्ट सत्य. समर्थ म्हणतात वास्तवात हे असंच आहे. पंचभूतांची तातडी दोहीकडे.
काय आहे, ब्रह्मांडात सुद्धा पंचमहाभूत धावपळ करतायत, आमच्या देहात सुद्धा पंचमहाभूत धावपळच करतायत की रोज काही कमी आहे, काही जास्त आहे, काही बरोबर आहे, काही नाही आहे. आणि असं देहातही घडतं आहे. म्हणजे ह्या पंचमहाभूतांच्या प्रमाणांमध्ये होत जाणारे बदल हे आमच्या देहामध्ये बदल घडवून आणतात. कारण पंचमहाभूतांचे पंचतन्मात्र आहेत. आपण म्हणतो तसं लहान मुलाला जे लवकर दिसत नव्हतं ते मोठं व्हायला लागलं की दिसायला लागतं, आणि मोठ्या माणसाला वय वाढत चाललं की जे दिसत होतं ते कमी दिसायला लागतं. म्हणजे आलं या पंचमहाभूतांचेच खेळ आहेत. प्रत्येकाला तो खेळवतोच आहे, ती पंचमहाभूत आम्हाला खेळवतातच आहे. आणि म्हणून देहीचे थानमान हा तो अवघाची अनुमान. म्हणून ह्या देहामध्ये जे आहे त्या सगळ्याविषयी आम्ही अनुमान करतो. आता एक समाधान मुख्यते कैसे. आता म्हणाले खरं समाधानाकडे या, की समाधान कशात आहे. समाधान याचा अर्थ एका निश्चित निर्णयाकडेच आम्ही यायचं. तर पिंडित आणि ब्रह्मांडी ह्या एका घोळदार तत्वज्ञानाशी तुम्ही अडकून पडू नका. तुम्ही आता एका नेमक्या तत्वज्ञानापाशी या, असं त्यांना आपल्याला म्हणायचं. की आपण आपल्याला घोळात पाडून घेऊ काय आहे, एक चांगला तर्क करण्याची सवय आपल्याला समर्थ लावतं. आपण जर पुन्हा पुन्हा दासबोध वाचत गेलो तर त्यांचा प्रत्येक तर्क असा का ह्याचा जर आपण विचार करत गेलो तर आपला तर्क ते नक्की सुधारतात. की आपला तर्क कसा असावा, कशाच्या विषयी काय व्हावा वगैरे वगैरे. पुढच्या वेळी घेऊया आपण.